पाहुणी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती, मुख पाहता नयन पाती न लवती तयांची. तेव्हा समर्थे तयांसी, शिवराम मारुती ऐसी, नामे दिदली त्रिवरकासी, आणिक मंत्र दिदले, पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांचे 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी स्त्रीने दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक: आकाशात पतिततोय यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. संतोषले त्यांचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्या लागोनी, त्यांच्या पादुका बनवोनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेच चित्ता, गोड न लागती संसार वाढता चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामीचरणी आले अक्कलकोटांते. भक्तजनांचा कैवारी पाहुनिया डोळे भरी, माता ठेविला चरणावरी बहुत अंतरी सुखावली. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी, दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊनिया मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती, तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान घरी भगवे वस्त्र, संसार देई सोडोनी. मग छाटी कफने झोळी समर्थे तयांसी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती, जाऊनी सागरतीरी किल्ला बांधोनी रहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरवा. आज्ञा ऐकोनिया ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. सद्गुरूने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामीसुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भव्य व्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशती. द्रव्य प्रापिस्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. सत्यज्ञान काही न कळे, मन न जळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरू, उतरतील ते कैसे. तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले,
ब्राह्मणांसी बोलाविले, संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता, घेत ऊर बडवोनी. म्हणे जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार. हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी अब्रूने दिवस काढिले आपण, तरी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हासतील सकल जन, धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोन पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवोन. आपण वाहिली असे आण, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज समागमी फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखाय सक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटोन. हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्य कार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडोनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडोनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. परितारेच्या चित्तात षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व ती लागी कळीना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिणी. त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्यायोगी सद्विचार तियेसी न सुचे अणुमात्र. धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी. दृढनिश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंगे समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुता, गुरुवाज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित, नाना दोष देवोने. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली. त्यांच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभ भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.